मराठी सिनेसृष्टीतील कित्येक कलाकार अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी वेगळ्या प्रोफेशनमध्ये होते. सुरुवातीला गरज म्हणून अनेकांनी नोकरी केली. राजश्री मराठीच्या त्याची गोष्ट या पॉडकास्टमध्ये बोलताना कलाकारांनी त्यांच्या आधीच्या कामाबद्दल सांगितलंय. अभिनेता विशाल निकमपासून ते आदेश बांदेकरांपर्यंत अनेक कलाकारांनी ते आधी काय काम करायचे ते सांगितलं. आज आपण जाणून घेऊया या कलाकारांबद्दलच्या माहीत नसलेल्या कामाबद्दल. सुरुवातीलाच अभिनेता किरण गायकवाड. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी किरण गायकवाड डीजे होता. इतकंच नाही तर त्याने ऑफिस बॉय म्हणून सुद्धा काम केलंय. त्या ऑफिस बॉय काम करत होतो आणि त्यांच्याकडे साऊंड होता. त्यांचा भाऊ एक होता, त्यांच्याकडे साऊंड होता. सो मी म्हटलं चला मी येतो तुमच्याबरोबर, ॲटलिस्ट मला राहायला वगैरे येईल. तर मी गेलो त्यांच्याबरोबर. आता एक जो मेन ऑपरेटर होता त्याने मला काही जवळ फिरकून देत नव्हता. तो सगळ्या सिस्टीमच्या वगैरे किंवा साऊंड वगैरे जोडताना तो बाहेर लांब खाली थांब वगैरे म्हणायचा. माहिती नाही काय होतं त्याचं. पण एके दिवशी तो आजारी पडला आणि मला ती मशीन हाताळायला मिळाली आणि ते मला फक्त ओळख झाली त्याची काय कशी वगैरे वगैरे, कारण बघायचो आपण, क्युरिओसिटी होतीच. आणि त्या दिवशी मी प्ले केलं आणि ते त्या मालकाला खूप आवडलं. तर म्हटलं इथून पुढे तू करशील आता. अरे वा. आणि हळूहळू करत करत मला नंतर कळालं की आपण जे करतोय त्याला डिस्क जॉकी म्हणजे डीजे म्हणतात. मग त्याच्या खोलात जाऊन अभ्यास केला. मग मी म्युझिक प्रोडक्शन करायला लागलो. मराठी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने, लुक्सने अनेकांना घायाळ करणारा चेतन वडनेरे आधी फोटोग्राफर होता. लग्नातील फोटोच्या ऑर्डर्स तो घ्यायचा. माझं BCom झाल्यानंतर मी WNS नावाच्या ठिकाणी एक कंपनी आहे नाशिकमध्ये, तिथे मी जॉब केला. त्या डे नाईट शिफ्ट वगैरे असं सगळं चालायचं. पण तेव्हा मी ना एक कॅमेरा पण घेतला होता, असं 20-21 हजाराचा काहीतरी. आणि मला फोटोग्राफीचा छंद होता आणि वडिलांना म्हणालो मी यातनं व्यवसाय पण करेन मी. आणि मी तसं केलं सुद्धा. मी 300 रुपयाची पहिली ऑर्डर केली होती लग्नाची. म्हणजे नाशिकमधलं असं एक मंगल कार्यालय नव्हतं जिथे मी काम केलेलं नाहीये. सगळीकडे लग्न, मुंज, हे ते सगळं करायचं. आणि ते झाल्यानंतर माझा कॅमेरा थोडा आउटडेटेड झाला. तो नवीन घ्यायचा होता. मला घरून पैसे घ्यायचे नव्हते. मग मी त्या WNSला नोकरीला लागलो. 7,500 रुपये पगार होता महिन्याचा तिथे. 200 रुपये पर डे असा काहीतरी तो हिशोब होता. 10 महिने मी नोकरी केली असेल ती. आणि नंतर माझ्या कॅमेरा पुरते पैसे जमले. मग मी नोकरी राजीनामा वगैरे असा. बिग बॉस मराठीचा विनर, त्याचबरोबर विविध मालिकांमधून आपल्या अभिनयाने आणि फिजिकने प्रेक्षकांना वेड लावणारा अभिनेता विशाल निकम आधी जिम ट्रेनर होता. अनेक कलाकारांना त्याने ट्रेनिंग दिलंय. इकडे आल्यानंतर मग जिममध्ये मग क्लायंट्स मिळाले, सेलिब्रिटी क्लायंट्सना भेटलो. माझी स्मिता शेवाळे, स्मिताताईंचा मी कायम ऋणी आहे. त्यांची ओळख मला भूषण सरांनी करून दिली. भूषण प्रधान. सो पहिली ओळख ऑब्व्हियसली आपण ओळखतोच ना त्यांना, मराठी कलाकार त्यांना स्क्रीनवरती पाहिले. हिंदीवाले बरेच लोक होते. सो स्मिताताई माझी पर्सनल, मी त्यांचं ट्रेनिंग घ्यायचो. सो त्यांच्याकडून, बाकी भूषण सरांकडून, बाकी बरेच कलाकार यांच्याकडून मी खूप शिकत गेलो. इतकंच नाही तर अभिनेते शैलेश दातार सिनेसृष्टीमध्ये काम करण्याच्या पूर्वी टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये कामाला होते. टेलिकॉम क्षेत्राची क्रांती त्यांनी फार जवळनं पाहिलीय. मी ग्रॅज्युएट होत होतो, म्हणजे परीक्षा देणार होतो. आणि त्यावेळेला कॉलेजमध्ये एक नोटीस लागली होती की असाच काहीतरी सेल्स पर्सनल पाहिजेत वगैरे. मी उगाच त्याला आपल्या काही विचार नावाची गोष्ट नव्हतीच, तेव्हाही नव्हती, आताही फार याच्यातला भाग नाही. वयामुळे जर आला असेल मॅच्युरिटी तेवढीच तर फार तर. पण मी ॲप्लाय केला कारण मला ते सेल्स मार्केटिंग हे क्षेत्र चांगलं आहे आपल्याला असं मला वाटायचं. उगाच कसलाही अनुभव नव्हता. त्यापूर्वी मी काही अशा छोट्या छोट्या नोकऱ्या केल्या होत्या एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये. हे सगळं नाटकासाठी, नाटकाला पैसे मिळावेत म्हणून. मग एका मित्राबरोबर मी स्क्रीन प्रिंटिंगचाही व्यवसाय वगैरे करायचो. ते सगळे उद्योग, पण ते सगळे मजेत होते. तसंच म्हटलं आपण हे मजेत टाकलं तर तिथे ती मोठी मल्टीनॅशनल कंपनी निघाली आणि तिथे मी परीक्षेत पास झालो. आणि मग मला इंटरव्ह्यूमध्ये मी फर्स्ट झालो आणि मला नोकरीवरच घेतला. आणि माझं एम्प्लॉयमेंट लेटर सेड की म्हणजे तुम्ही BComची परीक्षा पास झालात तरच तुम्हाला नोकरी मिळेल. तर ती नोकरी मिळाली आणि त्याचं ट्रेनिंग डायरेक्ट बँगलोरला. पण वा, मस्त आहे, जाऊया की. आगाऊपणा जन्मजात होताच ना तो. पण तिथे जाऊन मी त्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये फारच गंमत केली. कारण मला म्हणजे एकतर तिथे मी एकटा पहिला एम्प्लॉई होतो त्या प्रोजेक्टचा. आणि ज्याला काही अक्कल नाही असा, ज्याला काही इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही, ज्याला फ्यूजसुद्धा घरातला बदलता येत नाही असा माणूस. आणि त्यांनी मला सोडलं मार्केटमध्ये, ट्रेनिंग देतच होते आणि मार्केटमध्ये सोडलं.
आणि मग जन्मजात त्या एका आगाऊ स्वभावाने मी लोकांकडे घुसायचो. इंग्लिश धड बोलता यायचं नाही. मी मार्केटिंग करायला सुरुवात केली. जे प्रॉडक्ट अजून यायचंच आहे, कन्सेप्च्युअलीच आहे, फक्त आपल्याकडे ते यायचंच आहे, अशा प्रॉडक्टचं मार्केटिंग सुरू केलं. मग त्यात खूप टक्के टोटपे, खूप वेगवेगळे गमतीदार अनुभव घेत मग त्या कॉर्पोरेट फील्डमध्ये मी जवळजवळ 5 वर्ष काम केलं. नाटकातून अनेक पुरस्कार मिळवणारे संतोष पवार आधी CA कडे आणि नंतर बँकिंग सेक्टरमध्ये काही वर्ष नोकरीला होते. मी आधी CA कडे होतो जवळ 2 वर्ष. त्याच्यानंतर आमची एक कंपनी होती, क्लायंट होते आमचे, हिंद प्रिंटिंग प्रेस म्हणून. मग त्यांच्याकडे मी अकाउंट डिपार्टमेंटला होतो. ते 1-1.5 वर्ष केलं असेल काहीतरी, पण ते थांबलंच. नंतर पुन्हा जॉब नाही केलं कधी. तर सध्या बिग बॉस मराठीच्या घरात असलेल्या सागर कारंडे याचाही स्ट्रगल मोठा आहे. नावारूपाला येण्याआधी सागरनं अनेक ऑफिसेसमध्ये कम्प्युटर लावायचं काम केलंय. विक्रोळीचं गोदरेज आहे ना, तर तिकडे आम्ही सहा इंजिनियर होतो, जे तिकडचे 3,500 कम्प्युटर सांभाळायचे. आपलं वेस्टर्न लाईन, ट्रेनची वेस्टर्न लाईन, चर्चगेटपासून ते दिल्लीपर्यंत सगळे आमच्या कंपनीचे हे कम्प्युटर लागलेले असायचे. आणि तिथे काही झालं तर आम्हाला तिथे जावं लागायचं. आम्ही दिल्लीला पण जायचो कधी कधी. दिल्लीचं विधान भवनामध्ये मी तिकडे कम्प्युटर लावून आलेलो आहे. हा. तर स्वामी समर्थांची भूमिका साकारून लाखोंचा प्रेक्षक वर्ग तयार करणारे अभिनेते अक्षय मुदावडकर याआधी हाऊसकीपिंगचं काम करायचे. हॉटेल मॅनेजमेंटला असताना फर्स्ट इयरला पार्ट टाइम जॉब करायचो मी. संध्याकाळी जॉब आणि सकाळी कॉलेज करायचो. तर तेव्हाचं माझं जे इन्कम होतं ते मी काम करायचो, दॅट वॉज 15 रुपीज पर आवर. 15 रुपये. हां. एका खूप मोठ्या फास्ट फूड कंपनीमध्ये मी जॉब करायचो तिकडे. संध्याकाळी 4 तास असायचं तिकडे. सकाळी कॉलेज संपलं की संध्याकाळी 4 तास तिकडे जायचो. 15 रुपये तास मिळायचा. 4 तास काम केले की 60 रुपये मिळायचे. मग जर सुट्टी असेल तर मग 8 तास काम करायचं. तिकडे तासावरती पैसे असतात बेसिकली तिकडे. आणि मग तुम्ही 8 तास काम केलं की मग ते, आणि तुम्हाला एक ब्रेक, मग एक ते मील असतं त्यांचं, ते मील पण तुम्हाला ते मध्ये देतात. सो हा एक होता. पण त्याचं मला असं कधी हे नाही वाटलं की अरे यार मी किती कमी पैशावर काम करतोय, असं कधीच नाही वाटलं मला. बरं, हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला सगळं करावं लागतं. हाऊसकीपिंग करावं लागतं, तुम्हाला F&B आहे, फ्रंट ऑफिस आहे, सर्व्हिस आहे, सगळंच आहे. त्या फास्ट फूड जॉईंटचं ओपनिंग होतं नाशिकमधलं. मोठी फास्ट फूड जॉईंट आहे ते. त्यामुळे पहिल्यांदा सगळी लोक की अरे फर्स्ट टाइम नाशिकला आलं म्हणून गर्दी, लाईन होती, 1.5 किलोमीटर लाईन होती त्या फास्ट फूड करता. आणि मी काय करत होतो तर मी गेट ओपन जे होतं ना, मी तिकडे हाऊसकीपिंग करत होतो. माझ्या हातात मॉप होता. इतकंच नाही तर आदेश बांदेकर यांनी सुद्धा या क्षेत्रामध्ये येण्यापूर्वी विविध कामं केली आहेत. कणीस विकण्याचं काम सुद्धा आदेश बांदेकर यांनी केलंय. मी एक्सप्रेस हायवेवर मका विकायचो. अजून काय सांगू तुला. कधी काय सांगताय, आई शपथ. ज्या वेळेला मध्ये काम नव्हतं, 92 साधारणतः माझ्या मते 97, 98, 89 किंवा 90, नाही सोहमचा 97चा जन्म, 2001, 2001 जन्मानंतर म्हणजे मी मका, तर माझ्याकडे तेव्हा झेन गाडी होती. सुचित्रा शूटिंग करून यायची, सोहम मागच्या सीटवर, डिकीत मका. तो मग मी तिथे सोडवायला जायचो. एक मग मला असिस्टंट मिळाला होता कैलास म्हणून, तो तिथे थांबायचा. आणि खरं सांगू, त्या मक्याच्या गाडीवर कष्ट करणारा वैभव शेटकर पण होता. तर आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये यांसारखे अनेक कलाकार आहेत ज्यांनी छोटी मोठी कामं करून उदरनिर्वाह केलाय. त्यांच्याबद्दलही आपण जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. तर यापैकी कोणता कलाकार तुमच्या आवडीचा आहे ते कमेंट करून नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.